मिक्सरच्या भांड्यामध्ये कारले घालून तर बघा, कारलं न खाणारी व्यक्तीसुद्धा कारल्याची भाजी आवडीने खातील. तर मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा. कारल्याच्या भाजीचा असा एक स्पेशल मसाला तयार करून आपण कारल्याची भाजी तयार करून घेणार आहोत. ती अजिबात चवीला कडू न लागणारी, अतिशय पौष्टिक आणि खमंग अशी भाजी तयार करून घेणार आहोत. कारल्याच्या भाजीसाठी लागणारे साहित्य बघणार आहोत. 7 ते 8 मिरच्या, 1 चमचा जिरे, 5 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 मध्यम आकाराचा टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. साहित्य खूप कमी आहे आणि चवीला देखील कारल्याची भाजी अतिशय खमंग आणि जरासुद्धा कडू न होता आज आपण करणार आहोत. तर सुरुवातीला कारली आधी मी स्वच्छ अशी धुवून घेतली आहे. 5 मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवली होती कारली. त्यावरची माती घाण असेल ती पाण्यामध्ये निघून गेली आहे आणि त्या वरची जी कारलीची काटेरी भाग आहेत, ती काटेरी भाग आपण सगळे काढून घेणार आहोत आणि त्यानंतर कारल्याच्या मध्यभागी आपण चिरा पाडून घेणार आहोत. या पद्धतीने आपल्याला सर्व कारल्याचे काटेरी भाग काढून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीनेच बिया आपण सर्व काढून घेणार आहोत. तर कारल्याच्या भाजीसाठी आता मसाला देखील आपण तयार करून घेणार आहोत. तर लसूण, मिरची, कोथिंबीर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत. मिरच्या आपल्याला हाताने तोडून घालायच्या आहेत. कारल्याची भाजी कडू होऊ नये म्हणून काही जण लिंबाचा रस, गूळ घालतात, पण आपण इथे लिंबाचा रस किंवा गुळाचा वापर न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने इथे कारल्याच्या भाजीचा मसाला तयार करून घेणार आहोत. मिरचीचे तुकडे घालून घेतले आहेत, जिरे आणि लसूणसुद्धा घालून घेतला आहे. 1 टोमॅटो आहे, तो देखील आपण यामध्ये चिरून घालणार आहोत. कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. कोथिंबीर थोडीशी चिरून घालायचे आणि मिक्सरला याची बारीक पेस्ट न करता या वाटणाची अगदी जाडसर अशी पेस्ट करून घ्यायची, जेणेकरून थोडेसे टोमॅटो, मिरची वगैरे लसणाच्या पाकळ्या थोड्याशा दिसल्या पाहिजेत. अशा पद्धतीने इथं आपल्याला त्याची छान अशी जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर इथे अर्धी वाटी इथे शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे. फक्त इथे मी शेंगदाण्याचाच कूट वापरला आहे. इथे तिळाचा देखील कूट वापरला नाही मी. शेंगदाण्याच्या कुटामध्ये आपण तयार करून घेतलेलं जे वाटण आहे ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तर इथे बघू शकता अगदी जाडसर असं इथं आपलं वाटण दिसत आहे. त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर देखील, टोमॅटो असे छान दिसत आहे. तर हा मसाला करत असताना त्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालून आपल्याला हे छान असं त्याची कारल्याचा मसाला इथं तयार करून घेणार आहोत. तर थोडंसं मसाला आपल्याला शेंगदाण्याच्या कुटामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. कारल्याची जेव्हा आपण वरची साल काढून घेतली होती, पुन्हा एकदा मी कारल्याला स्वच्छ असं धुवून घेतलं आहे चोळून. जी काही कडू वरचा भाग असेल तो सगळा कडू भाग निघून गेला आहे कारल्याचा. आणि तर इथे एक थेंबभरही पाण्याचा वापर न करता, गुळाचा वापर न करता, लिंबाचा रसाचा वापर न करता अगदी साध्या पद्धतीने इथं आपण कारले छान असे भरून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता आतपर्यंत कारले आपण त्याच्यामध्ये मसाला भरून घेत आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला सगळा मसाला या कारल्यांमध्ये भरून घ्यायचा आहे. मी जाडसर असं वाटण का बरं सांगितलं असेल, कारण की आपण जो हा मसाला कारल्यामध्ये भरतो ना, तर हा मसाला असतो तो आता कच्चा आहे मसाला. जेव्हा कारली ही तेलामध्ये छान अशी वाफवली जातात ना, त्याच्या आतला मसाला जो कारल्यामधला मसाला बाहेर येतो, तो खायला इतका चविष्ट लागतो आणि बाहेरून देखील जे कारल्याला एक छान असं स्मोकी फ्लेवर येतो आणि कारली तरी अजिबात कडू लागत नाही. जर तुम्ही डब्यालासुद्धा ही भाजी करून देईल ना, तर मुलंसुद्धा आवडीने खातील या पद्धतीची कारल्याची भाजी. तर इथे कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे. गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवली आहे आणि इथे कढईमध्ये 2 माप तेल घालून घेतले आहेत. जरासुद्धा पाण्याचा वापर न करता सुरुवातीला आपल्याला या मसाल्यासकट कारली आपल्याला छान अशी 5 ते 6 मिनिटासाठी झाकण लावून कारली तेलामध्ये छान वाफून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम आहे ती पूर्ण स्लो ठेवायची आहे. तर इथे बघू शकता 5 ते 6 मिनिटं झाले आहेत. कारल्यांचा रंगसुद्धा बदललेला दिसत आहे. तर आपण कारले हे
कढईतनं उलट करून घेणार आहोत. म्हणजे जी आपण बाजू कारलीची वाफवण्यासाठी ठेवली होती ती बाजू आपण उलटवून घेणार आहोत. तर इथे बघू शकता वरूनच कारले मऊ झाल्यासारखे दिसत आहेत. तर तुम्हाला मी चाकूने दाखवते सुद्धा. बघा इथे कारले आपले मऊसूद असे झाल्यासारखे दिसत आहेत आणि कारली जरासुद्धा तळाशी लागली नाहीत. तर पुन्हा आपली गॅसची फ्लेम जराही मोठी न ठेवता लो फ्लेमवरच आपल्याला 5 ते 6 मिनटं झाकण ठेवून आपली ही कारली छान अशी वाफवून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता 5 ते 6 मिनटं झाली आहेत. कारली छान अशी वाफलेली आहे. कारल्यांचा रंग देखील बदलला आहे. जरासुद्धा आपला मसाला या कारल्यातून बाहेर आला नाही. अगदी व्यवस्थितपणे आपले हा मसाला देखील आतमध्ये छान असा शिजला आहे. तर इथे बघू शकता मी जरा देखील पाण्याचा वापर न करता फक्त तेलावरच कारली आपली छान वाफवून घेतली आहे. आणि कारली करत असताना कधीही कारली तेलामध्येच वाफवून घ्यायची. जरासुद्धा जर तुम्ही पाण्याचा वापर करचाल ना सुरुवातीलाच तर ते कारले जे आहेत ना आपले कडू होणे हे 100% आहे. म्हणून कारलं करत असताना सुरुवातीला कारले तेलावर छान असे वाफवून घ्यायचे आहेत. छान असे शिजल्यानंतरच त्यामध्ये जर तुम्हाला पाणी घालायचंच असेल तर तुम्ही इथं पाणी थोडंसं अर्धी वाटी वगैरे घालू शकता. तर इथे बघा मी पाण्याचाच वापर नाहीच केला आहे. आपला जो राहिलेला मसाला आहे तो मसाला वरून घालून घ्यायचा आहे. बघा इथे मसाला टाकता क्षणी इतका खमंग असा या मसाल्याचा वास येत आहे. अगदी घरभर असा सुगंध फार छान असा दरवळत आहे. इतकी छान खमंग चवीला एक नंबर लागणारी भाजी अगदी 15 मिनिटामध्ये झटपट अशी तयार होते. ज्यांना जरासुद्धा कारली खायला आवडत नाही त्यांनी ही भाजी मागून मागून खातील. इथं मी 100% गॅरंटी देऊन सांगते. कारण की चवीला इतकी अप्रतिम आणि इतकी खमंग अशी लागते. त्याला छान आपला इथे तेलामध्ये घातल्यानंतर 2 मिनिटासाठी आपण झाकण लावून ठेवणार आहोत. तर बघा इथे 2 मिनिटानंतर झाकण उघडून दाखवते तुम्हाला. आपसुकच छान याला तेल सुटलं आहे. पाणीसुद्धा इथं टोमॅटोचं पाणीसुद्धा याला सुटलं आहे. जरासुद्धा पाणी वापरलं नाही आहे मी. आणि छान अशी इथं आपली कारल्याची खमंग भाजी तयार झाली आहे. मोठे काही लहान मुलंसुद्धा ही भाजी आवडीने खातील. इतकी चवीला खमंग अशी लागते. तर औषधी गुणधर्म असलेली भाजी अशा पद्धतीची रेसिपी घरी नक्कीच ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर खूप जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्कीच सबस्क्राईब करा. कारल्याच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर भरभरून लाईक करा आणि कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत छान छान खा आणि मस्त मस्त राहा.